गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादुन्नबी हे दोनही सण शांततेत साजरे करून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले आहे। बाळापूर या ठिकाणी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अर्चित चांडक म्हणाले की बाळापूरमध्ये सर्वधर्मीय लोक एकत्र येऊन सण उत्सव साजरे करतात, ही कौतुकास्पद बाब आहे। आगामी सणही याच परंपरेनुसार एकत्र येऊन साजरे करा। या बैठकीला बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघण, महावितरणचे शेगावकर, ठाणेदार अनिल जुंबळे यांच्यासह पातूर, उरळ आणि चांदणीचे ठाणेदार उपस्थित होते। यावेळी पोलीस अधीक्षकांनी मिरवणुकीच्या दरम्यान डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर आणि नशा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिलाय। तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले। यावेळी बैठकीचे संचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे यांनी केले, तर आभार ठाणेदार अनिल जुंबळे यांनी मानले। या बैठकीला बाळापूर उपविभागातील शांतता समिती सदस्य आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या संबंधाने काही जानकारी मी देऊ इच्छितो। आम्ही तर म्हणजे प्रत्येक उत्सवामध्ये गणपती असो, ईद असो, बौद्ध जयंती असो, भरपूर उत्सव असतात। तर सर्व उत्सवामध्ये पोलीस बांधव आपल्या सोबतच असतात, बंदोबस्तमध्ये तैनात असतात। तर गणपती आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पण आमचा खूप चांगली तयारी बंदोबस्ती झालेली आहे। कुठेही कोणाला काही अडचण येणार नाही हे पण आम्ही दक्षता घेतलेली आहे। पूर्ण बंदोबस्त आमचे जवळपास पूर्ण जिल्ह्याचा मी सांगतो 3500 आमचे कर्मचारी तैनात असणार। त्याच्यामध्ये होमगार्ड, आमचे पोलीस कर्मचारी अधिकारीचा समावेश आहे। आम्हाला बाहेरून पण प्लॅटून भेटलेला आहे, SRPF ची कंपनी भेटलेली आहे, RCP आमचा प्लॅटून आहे, QRT आमची ॲक्टिव्हेटेड आहे, दंगा कापी योजना झालेली आहे। तर एकंदरीत आमची जी तयारी आहे ती संपूर्ण झालेली आहे। प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन मध्ये असे जे काही लोक आहेत जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत, म्हणजे जे वारंवार असे काही कृत्य करतात किंवा ऑफेन्सेस करतात, तर असे यावर्षी 2200 लोकांवर आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये 808 लोकांना आम्ही तडीपार करत आहोत। 5 दिवसासाठी म्हणजे रेकॉर्ड आहे जिल्ह्याचा। यावर्षी 808 लोकांना आपण जिल्ह्यातून बाहेर काढत आहोत। जे काही म्हणजे जे असे लोक जे म्हणजे वातावरण खराब करू शकतात किंवा भांडण करू शकतात, जाणून बुजून काही दगडफेक करण्याचा सवय असतात असे लोकांना आमचं स्पष्ट मत आहे की जे असे सामाजिक कार्यक्रम आहेत, धार्मिक कार्यक्रम आहेत, असे लोकांचा काहीच म्हणजे यांना परमिशन पण द्यायची नाही आणि त्यांना जिल्ह्यातून बाहेर काढायचं आहे, जेणेकरून जे इतर 99% लोक आहेत ते आरामात आणि शांततेत आपली त्यांची मिरवणूक पार पाडणार। अजून जर सांगायचं आहे तर एक माणसाने म्हटलं की म्हणजे काय टायमिंग आहे, तर आपल्याला जाणीव असतील की जे 6 तारीख आहे, 6 तारीखसाठी म्हणजे आपला 6 सप्टेंबर जे आपला मोठी मिरवणूक आहे त्या दिवशी आपल्याला एक्सटेन्शन दिलेलं आहे, भेटलेलं आहे। तर 12 वाजते परत 12चा आपल्याला वेळ आहे। जे काही साऊंड सिस्टम आहे त्याच्यासाठी जर त्याचा म्हणजे तुमचा विसर्जन झाला नाही काही हरकत नाही, तुम्हाला कोणी असं थांबणार नाही, परंतु आपल्याला साऊंड सिस्टम वगैरे बंद करावं लागणार। तर ते थोडासा काळजी घ्या। ते आपल्याला 12 पर्यंतची वेळ आहे। आणि आता आपल्याला थोडासा मी म्हणजे असं नाहीये की मी फक्त गणेश मंडळाला सूचना देत आहे किंवा ईद जुलूस जे निघणार आहे त्यांच्यासाठी सूचना देत आहे। मी सर्वांसाठी एक आपल्याला सूचना देत आहे की आपला आता डीजे मुक्तचा आता एक विषय सुरू आहे। सुप्रीम कोर्टची गाईडलाईन त्याच्यामध्ये आहे, हायकोर्टची गाईडलाईन्स आहे। आणि कशामुळे डीजे मुक्त करायचं आहे याचा म्हणजे आपण एक समजून पण घ्या। भरपूर लोक लहान मुलामुली डीजेच्या मुळे यांचा हिअरिंग लॉस झालेला आहे आणि आपल्याला माहिती नसणार, कारण की आपण फक्त मिरवणूक मध्ये म्हणजे नाच गाणं करतात आणि भजन व्यक्ती करतात, त्याच्यानंतर डीजेची आवाजमुळे काय होत आहे याचा परिणाम आम्हाला माहिती आहे। तर तुमचा पण परिवारामध्ये काही लोक त्याच्यामध्ये सामील होणार, तर माझी असंच विनंती राहील, पारंपरिक ढोल ताशेचा वापर करा। आपली ते संस्कृती पण आहे आणि म्हणजे बाप्पाला काही देण घेण नाही तुमचे बॉलिवूड जे नाच गाणे त्यासोबत, आणि त्यांचे कान पण खूप मोठे आहेत, तर त्यांना आवाज पण बरोबर येईल।
तर मी माझा मंडळ म्हणजे जास्त मी व्हॉइस करणार तर माझा मंडळ खूप मोठा असं नाही आहे. आपली जी भक्ती आहे, जी श्रद्धा आहे ती जास्त महत्त्वाची आहे. तर त्यामुळे ते डीजेच्या वापरावर पाबंदी आहे. आपल्याला जे परवानगी दिलेली आहे किती म्हणजे तुम्ही 2 मेसी परवानगी देतात, तर ते परवानगीमध्ये अधीनस्थ राहून कायद्याच्या चौकटीत राहून आपण उत्साहाने साजरा करा. काही उत्साह कुठेही कमी होता कामा नये, आम्हाला पण जाणीव आहे. आणि आता राज्य सरकारने खरोखर म्हणजे गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे. आणि याच्यामध्ये माझं असं मत आहे की याच्यामध्ये पोलीसची कारवाई आम्हाला स्वतः आवडत नाही. आम्हाला नक्कीच आवडत नाही की म्हणजे काय कोणाचा साऊंड सिस्टम जप्त करणे, कारवाई करणे, कारण की एक आपला चांगला सण आहे. हे आपल्या तर्फूनच आला पाहिजे, हे स्वतःहून आपल्याकडून आला पाहिजे. आता भरपूर लोक अकोलामध्ये आम्ही डीजे बुक करणार याचं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे की आम्ही ढोल ताशाचा वापर करणार. तर तसा आपण आपला एक अनालिसिस करा, आत्मचिंतन करा. दुसरा, काही लोक मिरवणूकमध्ये दारूचं सेवन करून येतात, तर हे स्वतः मंडळ जे अधिकारी आहेत त्यांची जबाबदारी असतील की त्यांना तिथून बाहेर काढायचे. कारण की हे 5-6 लोक पुढे म्हणजे महिला सहभागी होण्यामध्ये थोडासा त्यांना भीती वाटतात. लहान मुला-मुली असतात, वयोवृद्ध लोक असतात, तर ज्यांना दारूचं सेवन करायचंय आपले घरीच बसा. जे काही नाच धिंगाणा करायचंय घरीच करा. म्हणजे रस्त्यावर येऊन आपले बाप्पाचे समोर एक धार्मिक सोहळा आहे तिथे येऊन जर काही लोक धिंगाणा नाच करणार दारूच्या सेवन मध्ये, तर आम्ही टॉलरेट करणार नाही, त्याच्यावर कडक ऍक्शन होईल. तर कारण की हे मला आपल्याला जाणीव आहे, मी परत सांगतो, जे सर्व लोक शांतता समितीमध्ये येतात ते एकदम चांगले माणूस आहेत. ते म्हणजे सहकार्य करतात, सूचनांचे पालन करतात. परंतु ते म्हणजे 99% लोक असंच आहे. परंतु 1% लोक आहे जे समाजामध्ये म्हणजे थोडासा वातावरण खराब करणे, न्यूसेन्स क्रिएट करणे असे एक लोक राहतात. म्हणजे त्यांच्यामुळेच आम्ही आहे. तर ते म्हणजे त्यांनाच माझा इशारा आहे, जर आपण दारूचं सेवन करून तिथे काही ढिंगाणा नाच करणार, किमान काही अभद्र व्यवहार करणार, किमान काही हॅरासमेंट करणार लोकांची, तर एकदम कडक ऍक्शन होईल आणि त्यांना आठवण राहील. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला.